कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे। इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती जमातींवरील अन्यायाचं प्रमाण कमी असलं तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी असं स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासोबतच समाजात या कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचं आवाहन केलं। बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना तपासात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या। बैठकीत पोलीस तपासावर असलेल्या 21 प्रकरणांपैकी 7 प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झाल्याचं सांगण्यात आलं, तर उर्वरित 14 प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच पूर्वीच्या पिढीत 11 व्यक्तींना तातडीने अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। याचबरोबर लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकूण 7 प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत। या प्रस्तावांची शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि निकषांनुसार काटेकोर तपासणी करण्याचे ठरले। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी येडगे यांनी साखर कारखान्यांच्या भूमिकेवर भर दिला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक पुष्पा किरदत्त, प्रादेशिक सहसंचालक साखर दिगंबर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।